मुंबई गोवा महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोंडी असल्याचं पाहायला मिळतंय। उन्हाळी सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे गावी जाणाऱ्या वाहनांची ही सगळी गर्दी आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय, वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। माणगाव इंदापूर दरम्यान 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबई गोवा महामार्गावर। प्रतिनिधी श्रीकांत शेलार आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून याचे अपडेट्स घेऊयात। श्रीकांत, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? वाहनांच्या रांगा तशाच ठप्प आहेत की हळूहळू वाहतूक पूर्ववत होतीये? गेले 2 दिवस अर्थातच कालपासून आजपर्यंत मुंबई महामार्गावरती कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लाईन लागल्याने या ठिकाणी रस्त्यावरती हाऊसफुल ट्रॅफिक झालेली आहे। काल जर आपण पाहिलं तर काल तासोन तास ठिकाणी रांगाच्या रांग लागलेल्या होत्या। अर्थातच या ट्रॅफिकच्या समस्यामुळे पूर्ण उन्हाळा असल्या कारणास्तव काल गोरेगाव हद्दीमधील दोनेरे या ठिकाणी एका इर्टिका कारने सुद्धा त्या उष्णतेमुळे आगीचं तांडव त्या गाडीला निर्माण झालेलं होतं। आपण जर आज दृश्याच्या माध्यमातून पाहिलात तर हजारो कोकणवासीय चाकरमणी आपापल्या गावी जायला निघालेले आहेत आणि कालपासून आज सलग दुसऱ्या दिवशी या मुंबई गोवा हायवेवरती ट्रॅफिक जाम झालेली आहे। निश्चित, आणि ही वाहतूक आता पूर्ववत नेमकी कधी होती हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी श्रीकांत।